भाऊ कसा करून तर मम्मीचा वाढदिवस आहे ना उद्या. कसा करून म्हणजे वाढदिवस साजरा करून मस्त केक बीक आणून. भाऊ मी का म्हणतो मस्त कुठं तरी फिरायला जाऊन ना. हां वाढदिवसानिमित्त मस्त फिरायला जाऊ. नाही आयडिया तर मस्त आहे. चांगली आहे आयडिया. तर मग विचार ना. विचार पप्पाजींना विचार. नाही नाही बापा मी नाही विचारत. का भाऊ तुला साजरा नाही करायचा आहे मम्मीचा वाढदिवस. साजरा करायचा आहे नाही तर का तू विचार ना. मी विचारू. हो काऊन तर. नाही नाही बापा मी नाही विचारत. तर एक काम करून मग दोघेही जण विचारून आपण. ठीक आहे. हो ठीक आहे. भाऊ तुला का वाटते मम्मी तयार होईल का. आपण ना पप्पाजीला तयार करून म्हणजे मम्मी मग बरोबर तयार होते. हो बरोबर म्हणत आहे. अरे तर सोनू मोबाईल पकडून का करून राहिला आता तू. चल ना आधी विचारून. थांब ना भाऊ मम्मीच्या फोटोज बघत आहो. स्टेटस ठेवायचा आहे ना. हो तर नंतर बघशील ना. उद्या आहे वाढदिवस. आज आहे का. आता आठवण आली तर पाहून घेतो म्हणत होतो. नंतर करशील. चल आधी विचारू. का चाललं बाबा यांचं. सोनू विशाल का करून राहिल्या तिथं बसून. काही नाही पप्पाजी काही नाही. ए भाऊ विचार ना पप्पाजींना विचार. पहिले तू विचार मग मी बोलतो. नाही तूच विचार पहिले. काय झालं कशाची घुसळ सुरू आहे. विशाल काय झालं कोणती गोष्ट आहे चल सांग. पप्पाजी उद्या काय तर माहित आहे. काय बापा उद्या कुठं लग्न बिग्न तर नाही आहे. नाही पप्पाजी लग्न वगैरे काही नाही. आठवण करा उद्या काय आहे तर. नाही ना नाही येत आहे लक्षात. पप्पाजी उद्या मम्मीचा वाढदिवस नाही आहे का. अरे हो खरा विसरलोच होतो मी तर पप्पाजी आमची अशी इच्छा आहे मम्मीचा वाढदिवस मस्त आपण बाहेर करू. बाहेर फिरायला जाऊ. असं का असं विचार आहे का चांगला आहे ना. मग कुठे जायचा विचार केलाय. बापरे पप्पाजी तुम्ही मानून गेले. मला तर भीतीच वाटत होती तुम्ही तयार होता की नाही म्हणून. पप्पाजी खरंच सांगत आहात ना. हो रे बाबा खरंच सांगत आहो मी जाऊ म्हणून. आपल्या आईला सांगितलं का मग. नाही ना पप्पाजी मम्मीला नाही सांगितलं. तिचा वाढदिवस आहे तिला तर विचारावंच लागेल ना. आणि पप्पाजी मम्मी नाही म्हणेल तर मग. हो ना पप्पाजी भीती वाटते. नाही म्हणेल तर मग. कशाला नाही म्हणेल. जा विचारा. पप्पाजी तुम्ही पण चला ना. अरे जा ना विचारा ना. विचारा मी येतो काम आहे थोडासा मला. चल सोनू चल विचारू. बाप रे बाप. हा बाबा व्हॉट्सअपवर एवढे ग्रुप आहेत. हँग मारते मोबाईल. हा फॅमिली ग्रुपवर कोणाचा वाढदिवस आहे आज. कोणता गुड्डी. बाई गुड्डी. हे बघा इथंच बसले आहेत. दुकानात जायला सांगितले ते इथंच बसून आहेत. यांच्याही काही समजत नाही. अहो मी तुम्हाला काय सांगितले दुकानात जायला सांगितले ना. जातो ना बाबा जातो ना. इथं मोबाईल मध्ये टुंग 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 वाजला की नाही तर बघत बसलो. अहो तर आधी सामान आणा मग वाटल्यास बघत बसा. मी म्हणलं हे तर दुकानात गेले ना कोण आवाज देतात बाबा. कशासाठी आवाज देत होते. हे बघ बोलवलं कशासाठी विसरलोच होतो. इकडे ये बघ मोबाईल मध्ये बघ. का बघ म्हणताची मोबाईल मध्ये. नंतर पाहिन ना. आधी सामान तर आणून द्या. चिवडा वगैरे बनवायचा आहे ना. ते पोरगी जाऊन राहिली आज तर पटकन आता बनवतो ना. कधी बनवीन सांगा बरं. आणून द्या म्हटलं तर इथं येऊन बसले. हो ना बापा जाऊन आणतो ना. आत्ता आणतो जाऊन. जातच होतो तर मोबाईल पकडलो तर तसाच मेसेज आला. व्हॉट्सअप खोलून पाहिलो तर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिसल्या. कोणाचा वाढदिवस आहे. पाय तुलाच माहित नाही आहे. आता मला का माहित तर मी तुमच्यासारखी मोबाईल धरून बसत नाही. दाखवा बरं पाहू द्या कोणाचा आहे वाढदिवस तर. अरे तुझ्या वहिनीचा वाढदिवस आहे ना आज. काय म्हणता वहिनीचा वाढदिवस आहे. ह्या फॅमिली ग्रुपवर पाठवलं आहे. असं का. हो तर त्याच्यासाठीच आवाज मारत होतो गुड्डीला पण. गुड्डी कुठे आहे. गुड्डीला कशाला आवाज मारत होते. अरे स्टेटस ठेव म्हणत होतो तिला मोबाईलवर. त्याच्यापेक्षा फोन लावते आणि देते शुभेच्छा वाढदिवसाच्या. हो फोनही लाव आणि स्टेटसही ठेवून द्यायचा. आता सगळेच जण ठेवतात ना. हो सांगते मी गुड्डीला. तुम्ही जा आता दुकानामध्ये. झाला ना तुमच्या पाहून. तितक्या वेळचे पाहत आहात. आतापर्यंत फोन लावून शुभेच्छा देऊन होऊन गेले असते. जातो बाबा जातो. का आणायचं आहे सांग. हे देवा चिठ्ठी दिली होती ना लिहून कुठे ठेवलं. चिठ्ठी कुठे ठेवलो. आहे खिशात आहे खिशात. चल लावून टाकते फोन. खूप दिवस झाले फोनही नाही लावले आणि त्यांचाही फोन नाही आला. खूप दिवस झाले आईसोबतही बोलणं नाही झाला. वहिनीला लावते फोन मग आईसोबत पण बोलून टाकीन. राम आएंगे आएंगे
वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद ताई, धन्यवाद. मग काय आहे वहिनी, पार्टी बिर्टी आहे का? हो या ना बापा, याल तर पार्टी होईल. येत तर नाही तुम्ही, बोलवतच नाही ना तुम्ही, म्हणत नाही असे की वाढदिवस आहे तर या वाढदिवसाला म्हणून. असं का, बोलवत आहे तरी आता म्हणत आहे ना. आता मी फोन केली म्हणून. अजून काय म्हणता वहिनी? सगळंच ठीक आहे बाबा. तुम्ही सांगा तिकडेचा समाचार. आमच्याकडे पण सगळं ठीकच आहे. आणि पिंकीताई आल्या होत्या तर गेल्या का? नाही नाही, जायचीच आहे, आज जाणार आहे. या म्हटलं तर आल्या नाही. कुठं वेळ मिळते वहिनी यासाठी? माणसाच्या मागे कमी कामं राहतात का? हो तो तर आहे म्हणा, कामं तर काही संपत नाही. नाही तर का, आई आहे का जवळ? नाही ना वहिनी, मी बाहेर आहे. गेली असेल बाबा साडी घ्यायसाठी, प्रत्येक वाढदिवसावर साडी घेते. असं का, बाहेर आहे का? कुठं कपडे बिपडे घ्यायला गेले का? हो हो ताई हो. हां ठीक आहे, मग घ्या कपडे घ्या. ठीक आहे ताई, मग घरी गेल्यावर फोन लावते. हो हो. मम्मी कोणाचा फोन होता? अरे पिंकी, तुझ्या मामीजीचा वाढदिवस आहे ना, त्यांना फोन लावली होती. बंद काऊन केली तर मग माझ्याकडे काऊन नाही दिली मम्मी? अरे ते मार्केटमध्ये आहेत, साडी काहीतरी घेत आहेत, मग घरी गेल्यावर फोन लावतो म्हणत होत्या. असं का, आपले कपडे गिपडे बरोबर आठवणीनं भरली ना? नाही ना मम्मी, भरायचीच आहे. का करून राहिली तर तू, मग घाई घाई होते. आधी आपली बॅग वगैरे भरून घे, मग बस वाटल्यास. हो हो. मला आवाज आला की नाही बोलण्यासारखा, तर म्हणलं कोणासोबत मम्मी बोलत आहे म्हणून आली. मम्मी हो म्हण ना. कशासाठी हो म्हणू? पहिले तू हो म्हण, मग सांगतो. वा 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 बेटा, आधी सांगशील कोणती गोष्ट आहे, तेव्हाच तर हो म्हणेन ना. मला काही माहित नाही, काही नाही ना, मी हो म्हणून देऊ? मम्मी तू फक्त हो म्हण. आता याच्या बरोबर तू पण सुरू झाला का? आधी सांगा कोणती गोष्ट आहे तर तेव्हाच हो म्हणेन मी. सांग सोनू, सांग सांग, तू सांग ना भाऊ. मम्मी उद्या तुझा वाढदिवस आहे ना. अरे बाबा, एक जण बोला ना, दोघेही बोलता. बोल विशाल, बोल बरं तू, का म्हणता येतं? मम्मी उद्या तुझा वाढदिवस आहे ना, तर बाहेर जायचा विचार आहे आमचा. जा ना तर बाबा, तुम्हाला कोणा नाही म्हणला बाहेर जायसाठी, जा ना. नाही नाही मम्मी, आम्ही नाही, सगळे सगळे, तू पप्पाजी, आपण सगळे. नाही नाही बाबा, नाही नाही नाही, मी नाही येत. तुम्हाला जायचं आहे तर जा तुम्ही दोघे भाऊ. का मम्मी अशी करते? मी तुम्हाला दोघांना जा म्हणते तरी, कुठं नाही म्हणत आहे. जा ना तुम्ही, कुठं जायचं आहे तर. नाही मम्मी, सगळे जण जाऊन आपण आणि तुझा वाढदिवस तिकडेच साजरा करून बढूया. नाही नाही, तिकडे कशाला, घरीच करू ना. आणि मी तर म्हणते कशाला वाढदिवस साजरा करायचा? कशाला म्हणजे मम्मी? का मम्मी अशी बोलते? आमचा वाढदिवस कसा साजरा करते? आता तुझा वाढदिवस आहे तर करू नाही का? आता पोराबारांचा वाढदिवस करतातच साजरा. आता सगळ्यांचाच वाढदिवस साजरा करतात मम्मी. आजी आजोबा मम्मी पप्पा सगळ्यांचाच करतात. त्याच तर आठवणी राहतात ना मम्मी. आता बघ बरं, आमचा वाढदिवस साजरा करते तर कसे फोटो वगैरे आहेत. आणि तुमचे आहेत का आधीचे फोटोज वगैरे? आधी कुठं होता बापा असा सगळा, नाही कॅमेरा होता, नाही काही होता, कोणी फोटो नव्हते काढत. आधी तर कोणाचा वाढदिवसही नव्हता साजरा करत. मग मम्मी आता करतात ना, सगळेच लोक करतात. हो तर मी कुठं नाही म्हणते करायला. करा ना, मस्त घरीच करू, केक बिक आणू. नाही ना मम्मी, त्या निमित्तानं थोडासा फिरून येऊन ना. आपण कुठंच नाही गेला फिरायला. नाही बाबा नाही. तू काहून नाही म्हणते तर मम्मी? आता कशी सांगू बापा यांना. आता फिरणे म्हटलं तर आपल्या जवळ पाहिजेत ना 5-6 हजार रुपये. तुम्ही दोघांनी विचारले का पप्पाजींना? हो ना मम्मी, विचारला ना, हो म्हणाले पप्पाजी. हो काही पण. हो ना मम्मी, पप्पाजी हो म्हणाले. आता मम्मी तू नाही नको म्हणून. कुठं जायचा विचार आहे तर मग? मम्मी मस्त वॉटर पार्क मध्ये जाऊ, मस्त एन्जॉय करू तिथं. वॉटर पार्क मध्ये म्हणजे? मी वॉटर पार्क मध्ये म्हणजे तिथं मस्त पाण्याचे फवारे उडतात, स्लायडिंग राहतात, तिथं घसरून ना एकदम पाण्यात जोरात जाते माणूस. आणि मस्त झुले बिले सगळेच राहते. गेला आहे का तू? हो मम्मी, मी गेलो आहे. ट्रिप गेली होती ना आमच्या शाळेची, तर गेलो होतो आम्ही. बघ ना मम्मी, भाऊ पण गेला होता, मीच नाही गेलो. आमच्या शाळेची ट्रिप गेली होती. तर तुमच्या शाळेची ट्रिप गेली होती तर मग गेला का नाही तू? तू येऊन गेला असता जाऊन. कुठं मम्मी, तेव्हा आपण गाडीवरून पडलो नव्हतो का? मग 2-3 दिवसांनाच तर जाणार होती ट्रिप, म्हणून मग काही मी गेलो नाही. चल ना मम्मी, मस्त माझे मित्र म्हणत होते मस्त मजा येते, मस्त स्लायडिंग वगैरे आहेत म्हणून, मस्त पोवायची मजा येते. हो ना मम्मी, आठवण राहील ना की मम्मीच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण तिथं गेलो होतो म्हणून. आता ठीक आहे बाबा, तुझे पप्पाजी पण तयार आहेत, जाऊ मग.
ए कुठल्या वॉटर पार्कमध्ये जाऊन म्हणता मग तुम्ही? ते जवळपासच जाऊन बापा. का मम्मी, जवळपास कुठे वॉटर पार्क आहे? नागपूरच्या वॉटर पार्कमध्ये जाऊ. बाप रे बाप, किती दूर आहे? मम्मी पुष्कळ लांब लांबचे लोक येतात ना तिथं. चल ठीक आहे मम्मी, गाडी गिडी बुक करावं लागेल. हे मुलं पण ना. अहो सोनूचे बाबा, हे मुलं का म्हणत आहेत? का म्हणतात? ते म्हणतात उद्या वाढदिवस आहे माझा, तर बाहेर फिरायला जाऊ म्हणतात. होत आता मुलं जाऊ म्हणतात तर का करायचं आहे, जाऊ. का जाऊ म्हणता? तुम्हालाही काही समजत नाही. त्याच्यात का समजायचं आहे? अहो कुठं जाऊ म्हणतात ते माहित आहे तुम्हाला? जवळपास नाही म्हणतात, नागपूरला जाऊ म्हणतात वॉटर पार्क मध्ये. तर पण हो, तर त्याच्यात काय आहे? हं? ते जिथं म्हणतात तिथं जाऊ. का बापा तुम्ही पण ते जिथं म्हणतात तिथं जाऊ म्हणता? तोंडाचाच होते का? गाडी कराल, किती पैसे लागतील? मग तिथंही असेच पाहू देतात का? तिकीट आहे ना तिथे पाहण्याची. हो, तर आता पोरांची इच्छा आहे, त्यांच्या मन दुखवते का तू? का करायचं आहे? हा, गमावतो कशासाठी आपण? आता त्यांची इच्छा आहे जायची, जाऊ ना, बढिया एन्जॉय करू आपण पण. अहो मी तशी नाही म्हणत जायसाठी, नाही म्हणत. पण मी का म्हणते जवळपासचे कुठेही जाऊन ना स्थळ बघायला. आता तिथं कशाला बाबा तेवढे दूर वॉटर पार्कमध्ये? इथं जवळपास जाऊन कमी खर्च येईल. आता मुलांची इच्छा तिकडे जायची आहे ना, कशाला टेन्शन घेते तू? हं? पप्पाजी पप्पाजी, हो आलो आलो. जाऊ दे, आता सगळ्यांचीच इच्छा आहे तर जाऊ, का करायचं आहे? किती लोक फिरायला जातात, आम्हीच नाही जात. सर्व्हिसवाले तर बाबा सुट्ट्या राहिल्या की जातातच. मम्मी इकडे इकडे. काय झालं? मम्मी बघ, दाखवतो तुला. आता का दाखवत आहे? बघ ना मम्मी, असा राहते ना वॉटर पार्क. तर आता उद्या चाललो ना आपण, पाहू उद्या. बसतं मम्मी. पप्पाजी कुठे गेले? समोर गेले ना पप्पाजी तर तुझे, तू आवाज दिला ना. हा इकडे बसलाय, आवाज दिला ना मला ना. पप्पाजी मम्मी बसा इकडे, बसा, मी दाखवतो तुम्हाला. बापा बापा, इथं कोणते कपडे घातले आहेत ते? एकसारखेच दिसून राहिले ना. मम्मी तिथं मिळतात ना कपडे, नाही तर मग आपल्याला घरून न्यावं लागतात तिथं पाण्यामध्ये घालायसाठी. हे साडी बिडी जमत नाही का? नाही नाही मम्मी. बापरे, एवढी मोठी घसरणपट्टी? म्हणजे येते मम्मी, स्लाईड आहे स्लाईड. ते तिथून जे घसरला पाण्यामध्ये अशी मजा येते. नाही पप्पाची तिकीट बुक करून टाकू का? कशाला आतापासून तिकीट बुक करते? तिथं गेल्यावरच मग करशील. आणि हो विशाल, किती आहे तिकीट? किती आहे? 700 रुपये आहे ना मम्मी. असा का? 700 आहे का? ठीक आहे ना. म्हणता तू का सगळ्यांची 700 म्हणून राहिली का? हो, सगळ्यांची 700 नाही, एका जणाची आहे 700 रुपये तिकीट. विशाल? हो पप्पाजी, एका जणाची 700 रुपये तिकीट आहे. बाप रे बाप, एका जणाची 700 रुपये तिकीट आहे? हे तर कमी झाली, एका जणाची 1100 रुपये पण आहे. म्हणजे वेगवेगळे आहेत का? हो, त्याच्यामध्ये 1100 रुपये मध्ये कपडे मिळतील तिकडूनच, आणि जेवण मिळेल दुपारच्या, आणि सायंकाळचा नाश्ता मिळेल. असा का? आणि 700 रुपयामध्ये? 700 रुपये मध्ये काही नाही, तिकीटच मिळेल आपल्याला. आणि हे सगळे जे आहेत ना पोहायचे वगैरे, तिथं म्हणजे सगळे याच्यामध्ये आपण एन्जॉय करू शकतो. कपडे कशाला पाहिजेत? तर घरून नेला तरी होते ना कपडे, आणि टिफिन पकडून घेईन, नाही का? काय म्हणता जी? हो हो, आता तू जशी म्हणते तशी. ठीक आहे ना विशाल, टिफिन पकडून घेऊ आणि नाश्ता बिस्ता करूनच जाऊ ना, मग दुपारचा टिफिन पकडून घेऊ. ठीक आहे ना, तर मम्मी 700 वालीच काढू तिकीट. ताई, ओ ताई, मागे असतील बापा बसल्या. हे इकडे सगळेचे सगळे बसले. ताई का पाहून राहिल्या? पिक्चर पाहता का? नाही पिक्चर गिक्चर नाही पाहत. विशाल ना ते का म्हणतात वॉटर पार्कचे फोटो दाखवत होता. वॉटर पार्क चालल्या का ताई? हो बापा, आता उद्या जाऊ म्हणतात, हे पाहून राहिले. अरे वा, मस्त आहे ना, चांगला काम आहे. येता का कोणतं तुम्ही? नाही ताई, आता गुड्डीचे पेपर सुरू आहेत ना. अरे हो खरा. ताई फल्लीदाणे असतील तर दे ना. गेले बा आणायसाठी दुकानामध्ये, होतेच नाही, संपले असतील. हो आहेत ना. थोडासा चिवडा बनवून देतो म्हणतात. आहे पिंकी जाऊन राहिली ना. असं का? किती वाजे जाते? आता झालीच आहे तयारी, पटकन चिवडा बनवून देते आणि मग निघतील.